पंडिता रमाबाई. म्हैसूरमधील मंगळूर जिल्ह्यात 1858 साली रमाबाई यांचा जन्म झाला. लक्ष्मीबाई व अनंतशास्त्री डोंगरे या दाम्पत्याचे हे शेवटचे अपत्य. दुष्काळामुळे डोंगरे कुटुंबियांना गाव सोडून तीर्थयात्रेला निघावे लागले. या यात्रेच्या काळात अनंतशास्त्रींनी रमाबाईंना संस्कृतचे शिक्षण दिले. या यात्रेदरम्यान आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर रमाबाई व त्यांचे एकुलते एक बंधू श्रीनिवास शास्त्री यांनी भारतभर पायी भ्रमंती केली. त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड या भाषांवर प्रभुत्व मिळवले. प्रवास करत दोघे 1878 साली कोलकात्याला पोहोचले. या ठिकाणी त्यांना पंडिता रमाबाई सरस्वती हा किताब बहाल करण्यात आला. येथे केशवचंद्र सेन यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या प्रेरणेने रमाबाईंनी वेदांचा व धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. स्त्रीविषयक समाजप्रबोधनपर व्याख्याने देण्यासही सुरुवात केली. खरं तर पंडिता रमाबाई खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धिमान होत्या. बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते. पण 1880 साली भाऊ श्रीनिवासच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी पेशाने वकील असलेल्या ब्रह्मोसमाजाशी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. पण लग्नानंतर 19 महिन्यातच मेधावींचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपले सारे आयुष्य त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी देण्याचे ठरवले. त्यांना मनोरमा नावाची कन्या झाली. कन्येला सोबत घेऊन 1882 साली त्या महाराष्ट्रात परत आल्या. न्यायमूर्ती रानडे, भांडारकर व मोडक यांच्या मदतीने रमाबाईंनी पुणे येथे 30 एप्रिल 1882 रोजी आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतर सोलापूर, पंढरपूर, ठाणे, बार्शी व मुंबई येथेही समाजाच्या शाखा काढण्यास रमाबाईंनी पुढाकार घेतला. यावेळी त्यांना हंटर कमिशन पुढे साक्ष 1883 साली शिक्षणासंबंधीच्या हंटर आयोगापुढे पंडिता रमाबाईंनी साक्ष दिले. यावेळी त्यांनी काही मागण्या केल्या. 1. मुलांच्या शाळेतील शिक्षकांपेक्षा मुलींच्या शाळेतील शिक्षकांचे पगार जास्त असावे. 2. मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षिकेप्रमाणे इन्स्पेक्टर सुद्धा स्त्रीच असावी. 3. स्त्रियांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या द्याव्या. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे. 4. स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था करावी. व्हाईसरॉय डफरीनच्या पत्नी लेडी डफरीनच्या नावाने फंड स्थापन करून त्यांनी स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. हा फंड डॉक्टर, परिचारिका व सुईण यांच्या शिक्षणाकरिता मदत करत असे. इंग्लंडला प्रयाण व ख्रिश्चन धर्माचा स्वीकार. डॉक्टर व्हायची असे ठरवून मुलीला घेऊन त्या लंडनला गेल्या. सप्टेंबर 1883 मध्ये बॉटिश, इंग्लंड येथे चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. पुढे याच कारणामुळे ज्या सुशिक्षित लोकांनी सुरुवातीला रमाबाईंना प्रोत्साहन दिले होते तेच त्यांच्यावर टीका करू लागले. केसरी या वृत्तपत्राने यावर 1893 साली टीका केली होती. 1886 साली त्यांनी इंग्लंड सोडले. मार्च 1886 मध्ये त्या अमेरिकेत गेल्या. शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या आनंदीबाई जोशींच्या पदवीदान समारंभात त्या हजर होत्या. अमेरिकेतच असताना हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त ठरणारी बालोद्यान शिक्षण पद्धती त्यांनी शिकून घेतली. अमेरिकन लोकांनी पुढाकार घेऊन बोस्टन येथे रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन केली. या असोसिएशनची घटना देखील तयार करण्यात आली होती. तेथे 1887 साली द हायकास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित झाले. अमेरिकेतील अनुभवांचे वर्णन सांगणारे युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वृत्त हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले. फेब्रुवारी 1889 मध्ये पंडिता रमाबाई अमेरिकेतून लंडनला आल्या. 11 मार्च 1889 रोजी मुंबई येथे विल्सन महाविद्यालयाजवळ 2 विद्यार्थिनींना घेऊन शारदा सदन सुरू केले. येथे निराश्रित, विधवा व अनाथ स्त्रियांना
शिक्षणासह राहणे व जेवणाची मोफत व्यवस्था केली. बालविधवा म्हणून येणाऱ्या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी आनंदीबाई कर्वे या होत्या. त्यानंतर मावशी धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह केला. या शारदा सदनासाठी अमेरिकेतून रमाबाई असोसिएशन पैसे पाठवत असे. शारदा सदनाच्या सल्लागार मंडळात न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग, डॉ. भंडारकर यांसारखे थोर व्यक्ती होते. 1890 साली शारदा सदन संस्था पुण्यात आणली. 1892 साली शारदा सदन स्वतःच्या मालकीच्या इमारतीत गेले, ज्याचे उद्घाटन डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केले. पण 1893 साली या संस्थेतील 10 ते 12 मुलींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने मोठा वादंग उठला. या संस्थेत ख्रिस्ती धर्माची तत्त्वे शिकवली जातात अशी टीका झाल्याने ही संस्था पुण्याहून केडगावला नेली. रमाबाईंनी बालविवाह, केशवपण व अनिष्ट रूढी विरुद्ध व्याख्यानातून विचार मांडले. संमती वयाच्या विधेयकाला पाठिंबा दिला. हिंदी ही राष्ट्रभाषा असावी असे मत त्यांनी आग्रहाने मांडले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1889 च्या 5व्या अधिवेशनात त्यांनी सहभाग घेतला होता. 1897 सालच्या दुष्काळग्रस्तांना त्यांनी मदत केली होती. 1896 साली केडगाव येथे मुक्ती सदन या ख्रिस्ती संस्थेची स्थापना केली. त्यानंतर पतित स्त्रियांसाठी कृपा सदन सुरू केले. अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन व अनाथ मुलींसाठी सदानंद सदन सुरू केले. 1919 साली ब्रिटिश सरकारने कैसर-ए-हिंद हा किताब सुवर्णपदक देऊन त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा गौरव केला. 5 एप्रिल 1922 रोजी केडगाव येथे त्यांचा मृत्यू झाला. रमाबाईंनी विविध प्रकारचे लेखन केले आहे ते पुढीलप्रमाणे. पहिला, स्त्री धर्मनीती 1882. दुसरा, हाय कास्ट हिंदू वुमेन, अमेरिकेत असताना हिंदू बालविधवांच्या समस्येवर लिहिले. तिसरा, बायबलचे मराठीत भाषांतर केले. चौथा, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवर्णन. पाचवा, माझी साक्ष हे पंडिता रमाबाई यांचे आत्मचरित्र आहे. त्यांचे शारदा सदन विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी होते. मुक्ती सदन ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी होते. कृपा सदन निराश्रित विधवा स्त्रियांसाठी होते. रमाबाई असोसिएशन निराधार स्त्रियांना मदत करण्यासाठी होते. धन्यवाद.